धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा. भासे जना भूवरी. भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया. दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा. वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा. तो हा गुरुश्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. राजोवाच भगवन् श्रोतुमिच्छामि हरिर्भूतकर्मणः अवतार कथामाद्यम माया मत्स्य विडंबनम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज, भगवंतांनी जे मत्स्यावतार जो धारण केला ते त्याचं अत्यंत प्राचीन अशा प्रकारचा अवतार आहे. सर्व अवताराचा आदी अवतार तर कोणता असेल तर तो मत्स्यावतार. तो भगवंताने का धारण केला आणि कसा धारण केला ते आम्हाला सांगा. माया मत्स्य विडंबनम. भगवंतानी मत्स्यरूपाने एक लीला केलेली आहे आणि ती लीला भगवंताला मत्स्यरूप का धारण करावं लागलं याचं कारण आम्हाला सांगा. हे म्हटल्यानंतर सूत शौनकादिकाला सांगतात आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ते म्हणतात, आसीद तीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिको लयाः. अरे राजा, एकदा घटना अशी घडली की कल्पांत झालेला होता आणि कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेवाची रात्र सुरू झालेली होती. या ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या वेळेला ब्रह्मदेवाला निद्रा लागली, झोप लागली. या वेळेला त्यांच्या मुखामधून जे वेद आहेत ते गुप्त झाले, अर्थात बाहेर पडले. तात्पर्य काय? तात्पर्य एवढं आहे की जसं आपल्याला झोप लागते त्यावेळेला आपण अज्ञानावस्थेत जातो. आपल्याला झोप लागली की अज्ञानावस्था सुरू होते, आपलं ज्ञान सगळं मावळतं. का हो? म्हणजे झोप आहे. तसं ब्रह्मदेवाची झोपसुद्धा ब्रह्मरात्र उपावते. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली म्हणजे ब्रह्मदेवाचं ज्ञान हे त्या ठिकाणी गुप्त स्वरूपात राहतं किंवा ते प्रगट राहत नाही. तसंच वेद म्हणजे ज्ञान. तेव्हा ब्रह्मदेवाच्या तोंडामधून वेद हे निघून गेले आणि ब्रह्मदेव निद्रावस्थेमध्ये, सुप्तावस्थेमध्ये गेले. आसीदतीत कल्पांते ब्राह्मो नैमित्तिको लयाः. या लय म्हणजे प्रलय. तर प्रलयाचे 4 प्रमुख प्रकार आहेत. याप्रमाणे नित्यप्रलय, नैमित्तिक प्रलय, महाप्रलय असे 4 प्रकार प्रलयाचे आहेत. त्यापैकी एक नित्यप्रलय आणि हा नैमित्तिक प्रलय होता. आणि नैमित्तिक प्रलय म्हणजे एक कल्प संपल्यानंतर. एक कल्प कधी संपतं? जेव्हा 4 युग, 4 युगांची चौकडी जेव्हा 1000 वेळेला जाते. म्हणजे कृतत्रेता द्वापार कली, कृतत्रेता द्वापार कली अशी 4 युगांची चौकडी. थोडक्यात सांगायचं, आपण समजा महिना कसा गृहीत धरतो, आपण म्हणतो की 4 आठवडे गेले म्हणजे 1 महिना झाला, 12 महिने झाले म्हणजे 1 वर्ष झालं. त्याप्रमाणे 4 युगांची चौकडी 1000 वेळेला जेव्हा फिरते त्यावेळेला 1 कल्प होतं आणि हे 1 कल्प झालं म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र सुरू होते. याप्रमाणे ब्रह्मरात्र त्याला म्हणतात. ब्राह्मो नैमित्तिको लयाः. याप्रमाणे याला नैमित्तिक लय असं म्हणतात. आणि यावेळेला समुद्राला प्रचंड भरती आली. समुद्रोपप्लुतास्तत्र लोका भूरादयो नृप. आणि यावेळेला हयग्रीव नावाचा राक्षस आला आणि या हयग्रीव नावाच्या राक्षसाने ते वेद पळवले, वेद घेऊन गेला. हे अनेक वेळेला असं होत राहिलेलं आहे. ज्या वेळेला राक्षस येतोय आणि वेद घेऊन जातो. हे पहिल्या वेळेला असं झालेलं आहे, पहिल्या ब्राह्मकल्पाच्या वेळेला झालं. आणि त्यावेळेला हयग्रीव नावाचा राक्षस हा वेद पळून घेऊन गेला. मुखतो निसृतान वेदान हयग्रीवोन्तिके हरत. अर्थात ज्ञान असुरांनी पळवलं. ज्ञात्वात दानवेंद्रस्य. हे असुराचं हे कृत्य पाहिल्याबरोबर भगवंतानी यावेळेला अवतार धारण केला मच्छाचा. घटना अशी घडली की तत्र राजर्षी कश्चिन नामना सत्यव्रतो महान. सत्यव्रत नावाचा एक राजा
तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा धार्मिक होता. हाच सत्यव्रत राजा जो या ठिकाणी वर्णन केलेला आहे, तोच राजा नंतर म्हणजे सध्याच्या युगात, सध्या जे वैवस्वत मन्वंतर चालू आहे त्या वैवस्वत मन्वंतरामध्ये श्राद्धदेव नावाने प्रसिद्ध झाला. तो मनूचा पुत्र म्हणजे तोच मनू झाला, ज्याला वैवस्वत असं म्हणतात. विवस्वान मनवे प्राह. तर विवस्वान जो होता त्या विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव, तोच पूर्वीच्या जन्मामध्ये हा सत्यव्रत नावाचा राजा होता. हा सत्यव्रत नावाचा राजा त्याने वर्णन केले की योसावस्मिन महाकल्पे तनयस्य विवस्वतः. ज्या वेळेला महाकल्प झाला म्हणजे ज्या वेळेला नैमित्तिक प्रलय नाही, महाप्रलय ज्या वेळेला झाला त्यावेळेला पुन्हा विवस्वान यांच्यापासून जो कल्प सुरू झाला, सध्याचा आपला जो चालू आहे तो वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे आपण म्हणतो ना, तर हा वाराह कल्प, या कल्पामध्ये वैवस्वत मनू झाला आहे आणि हा विवस्वानाचा पुत्र जो श्राद्धदेव त्यालाच वैवस्वत असं म्हणतात. श्राद्धदेव इति ख्यातो मनुत्व हरिणार्पिता, त्याला मनुत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे या मन्वंतरामध्ये श्राद्धदेव हा मनू आहे. तोच मनू पूर्वीच्या कल्पात कोण होता, तर हा सत्यव्रत नावाचा राजा होता. तो एके दिवशी कृतमालायाम कुर्वतो जलतर्पणम, कृतमाला नावाच्या नदीच्या तिथे तो जलतर्पण करत होता. अर्थात नदीमध्ये अर्घ्य देत होता सूर्याला आणि पितरांना तर्पण करत होता. त्याच वेळेला त्याने हातामध्ये पाणी घेतलं आणि तर्पण करू लागला, ओंजळीने पाणी टाकू लागला. त्यावेळेला त्याच्या हातामध्ये एकदम एक छोटासा मासा आला. तस्मान जल्युदके क्वचित छर्पे काभ्यपद्यत, तस्यांजलुद्यके काचित छफर्ये काभ्यपद्धत. शफरी म्हणजे मासा. तेव्हा शफरी म्हणजे मासा, त्याच्या हातामध्ये एक बारीक छोटासा मासा त्याच्या हातामध्ये आला. अंजलुदके म्हणजे हातामधल्या ओंजळीतल्या पाण्यामध्ये तो मासा आला. आल्याबरोबर सत्यव्रताने अरे हा मासा त्याने एकदम खाली टाकला. तो खाली टाकल्याबरोबर तो त्या माशाला शब्द फुटले आणि तो मासा म्हणू लागला, अरे ए राजा, मला या नदीत टाकू नको ना, मी मरून जाईल, मला नदीत नको टाकू. उत्ससर्ज नदी तो ये शबर इंद्रविडेश्वर. त्या सत्यव्रताने त्याला टाकल्याबरोबर त्याला सांगितलं, त्या माशाने हात जोडले अत्यंत करुण वाचेने. पहा आता भगवंताची लीला कशी आहे. तमाह साती करुण महाकारुणिकम नृपम. अत्यंत करुण, अत्यंत वेदनादायी पद्धतीने हा मासा म्हणू लागला की अहो हे राजा, तू करुण आहेस, तू दयावान आहेस, तेव्हा तू माझ्यावर दया कर आणि मला या नदीत टाकू, मला तुझ्या घरी घेऊन जा आणि मला तुझ्या मोठ्या हौदामध्ये टाक, की जिथे माझे प्रतिस्पर्धी कुणी नसतील. कारण मी लहान मासा आहे. अहो मोठे मासे लहान माशाला खातात ना, त्यामुळं मला भीती आहे या लोकांच्या पासून, म्हणून मला या मोठ्या माशांच्यामध्ये टाकू नको, मला घरी घेऊन जा. असं म्हणून म्हटल्याबरोबर त्यांनी आपल्या कमंडलूत तो टाकला. कमंडलूत टाकल्याबरोबर घरी आला आणि घरी आल्याबरोबर पाहिलं तर तो कमंडलू भर झाला. पुन्हा त्यांनी हौदात टाकलं. कलशापसू निधा येमाम दयालुर्निन्य आश्रमम सातू तत्र एक रात्रीनं वर्धमाना कमंडलो. एका रात्रीमध्ये तो हौदभर झाला. हौदात टाकलं, हौदभर झाला. नंतर पुन्हा तळ्यामध्ये टाकलं. तो तळ सगळं व्यापलं त्यांनी, काही दिवसामध्येच तळ व्यापलं. एका तत्र शिक्षा मुहूर्तेनं, एका मुहूर्तात एक एक हात तो वाढत होता. पृथ्वी देही पदम मह्यम यत्वाहम शरणंगता. आणि पुन्हा तो बोलू लागला मासा. अहो म्हणले महाराज, हो राजेसाहेब, मला हे पुरेना म्हणले, तुम्ही हौदात टाकलं पण मला पुरेना. मग तो मोठ्या जलाशयात टाकलं, तो जलाशय गच्च भरलं. ए राजा, मला हे पुरेना, मला मोठ्या ह्याच्यात नेऊन टाकणं. असं म्हटल्याबरोबर तो म्हणला, अरे कोणता मासा आहे हा, असा कसा मासा. तो सारखा बोलतोय आणि प्रत्येक वेळेला वाढतो. जलाशय संमितम तम समुद्रे प्राक्षपत झषम्म. त्याने तो मासा घेतला आणि मोठ्या जलाशयामधून समुद्रात टाकला. समुद्रात टाकल्याबरोबर भगवंताने आपलं रूप व्यक्त केलं. तो इतका मोठा त्या समुद्रामध्ये वाढला. तमाहको भवान अस्मन मत्स्यरूपेण मोहयन. एवढा प्रचंड समुद्रभर तो झाला आणि तो म्हणू लागला. मग भगवंतानी आपलं रूप या ठिकाणी दाखवलं. हा राजा त्याने हात जोडले, म्हणजे महाराज आपण कोण आहेत. यो भवान योजन शत मवाभिव्याने वायनशै सराहा.
तुम्ही इतक्या 100 योजनं वाढलात आणि एका एका दिवसामध्ये 4-4 कोस तुम्ही वाढता, तुम्ही आहात तरी कोण? तुम्ही सर्वशक्तिमान भगवान आहेत का? असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली, अरे राजा, आता 7 दिवसामध्ये या ठिकाणी मोठा प्रलय येईल आणि 7 दिवसात आलेल्या प्रलयामध्ये सगळं काही नष्ट होऊन जाईल, काहीही शिल्लक राहणार नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं नष्ट होईल, स्वर्ग नष्ट होईल, पाताळ नष्ट होतील, पृथ्वी नष्ट होईल. आणि यावेळेला सप्तमे द्यतनाद ऊर्ध्व महन्ये तदरिंदम, 7 दिवसामध्ये हे सगळं 7 दिवसाच्या काळानंतर हे नष्ट होणार आहे. म्हणून तू एक काम कर, आता मी तर मोठा झालेलोच आहे, पण त्यानंतर जेव्हा सगळा महाप्रलय येईल त्यावेळेला एक मोठीच्या मोठी नाव, जी नाव सुवर्णांकित असेल अशा नाव आल्याबरोबर त्या नावेत तू बैस. त्या नावेमध्ये सगळ्या प्रकारच्या औषधी, वनस्पती, त्याचप्रमाणे ज्ञान हे त्याच्यामध्ये ठेव. आणि ही नाव एवढ्या प्रचंड वादळामध्ये हेलकाबू लागेल, ती डगमगू लागेल, त्यावेळेला मी त्या ठिकाणी येईल. माझ्या शिंगाला वासुकी सर्पाची दोरी करून तू ही नाव बांध, आणि ही नाव बांधली म्हणजे मी तुला उपदेश करीन. याप्रमाणे हे सर्व सांगितलं आणि घटना तशीच घडली. 7 दिवसानंतर मोठा महाप्रलय आला. यावेळेला तो घाबरला नाही. या महाप्रलयाच्या वेळेला सुद्धा तो स्थिर राहिला. नंतर भगवंतांनी एक नाव पाठवली, जी सुवर्णांकित होती. एक शृंगधरो मत्स्यो हेमो नियुत योजना. एक त्या माशाला एक शिंग होतं आणि तो मासा नियुत योजना, तो कितीतरी 10,000 योजन इतका लांब होता. अशा पद्धतीने ज्याला आपण 4 लाख कोस असं म्हणू आजच्या भाषेत, अशा एवढ्या प्रचंड माशाच्या एका शिंगाला त्याने वासुकी सर्पाची दोरी बांधली आणि ती या नावेला बांधली आणि राजा त्या नावेत बसला. राजाने सगळ्या प्रकारच्या औषधी, वनस्पती हे सगळं त्या नावेत टाकलं आणि या वेळेला भगवंतांनी जे ज्ञान दिलं ते ज्ञान, त्याला मत्स्य पुराण असं म्हणतात. या वेळेला भगवंतांनी जे ज्ञान सांगितलं ते मत्स्य पुराणामध्ये आलेलं आहे. म्हणून मासा हा भगवंताचा पहिला अवतार आहे. आपण जर जीवाच्या दृष्टिकोनातून, उत्पत्तीच्या दृष्टिकोनातून म्हणजे नव्या पद्धतीने विचार केला तर आपल्याला असं दिसेल की पहिली उत्पत्ती माणसाची पाण्यातच झालेली आहे. पाण्यात पहिली उत्पत्ती आहे आणि मासा हे पहिलं स्वरूप आहे जीवाचं, ईश्वराचं, चैतन्याचं. मासा हे पहिलं स्वरूप आहे. म्हणून मासा जर आपण या दृष्टीने विचार केला तर मच्छ, कच्छ, वराह, नारसिंह याप्रमाणे ही विकासाच्या अवस्था आहेत. या मानवी जीवनाच्या विकासाच्या अवस्था देखील आपण मानू शकतो. डॉर्विनच्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ह्या मानवी जीवनाच्या विकासावस्था आहेत. पहिल्यांदा मासा हा पाण्यामध्ये राहणारा जलचर, मग त्यानंतर कच्छ हाही जलचर, आणि जलचर आणि भूमीचर म्हणजे उभयचर, त्यानंतर वराह, त्यानंतर नारसिंह म्हणजे थोडा माणूस आणि थोडा प्राणी, प्राण्याचे काही गुण आणि माणसाचे गुण, याप्रमाणे नारसिंह, मग वामन बुडगा स्वरूप, बुडगं अशा प्रकारचं स्वरूप, आणि मग करत 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 त्रिविक्रम वामन, त्याचप्रमाणे परशुराम आणि राम, प्रत्यक्ष भगवान श्रीराम. तिथे मानवाची परिपूर्णता आहे आणि भगवान गोपालकृष्णामध्ये मानवाची अवतारित्व आहे, मानवाचं दिव्यत्व आहे. याप्रमाणे जर विचार करत गेलं तर भगवंतांनी सुद्धा अवतार तसे धारण केलेले आहेत. माणसाच्या विकासावस्थेच्या पद्धतीने हे अवतार धारण केलेले आहेत. यावेळेला भगवंतांनी त्यांना उपदेश केला आणि याप्रमाणे हा अष्टमस्कंध या ठिकाणी संपला. आता नवमस्कंधाला ते प्रारंभ करतात आणि नवमस्कंधामध्ये त्यांनी सांगितलं, या राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज आम्हाला या वेगवेगळ्या राजांच्या वेगवेगळ्या कथा सांगा. नवमस्कंध हा प्रामुख्याने आपल्या इतिहासाचा, तसं तर संपूर्ण भारत किंवा भागवत हा ऐतिहासिक ठेवाच आहे, परंतु नवमस्कंधामध्ये सगळ्या प्रकारच्या वंशाच्या चरित्रकथा आलेल्या आहेत. अनेक वंश, अनेक प्रकारच्या इंद्रवंश, चंद्रवंश, त्याचप्रमाणे सूर्यवंश, तसंच भृगुवंश, तसंच आपण जसं रामाचे पूर्वज कोणते, कृष्णाचे पूर्वज कोणते, पण त्याही आधी रुक्मिणीचे पूर्वज कोणते, वसुदेवाचे पूर्वज कोणते, याचा जर विचार करत करत गेलं तर आपल्याला आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा परिचय होतो. म्हणून भारतीय संस्कृतीचा आणि भारतीय परंपरेचा जर परिचय करून घ्यायचा झाला तर नवमस्कंधाचा अभ्यास केला पाहिजे. हा नवमस्कंध विविध राजांचे चरित्र, मानवी अशा प्रकारच्या राजांचे चरित्रांनी निर्भर आहे.
या नवमस्कंधामध्ये प्रामुख्याने भगवंताचे ज्या लीला आहेत त्यापेक्षा मानवी अवतार, मानवी स्वरूप कसं आहे, त्याचप्रमाणे मानवाने आपल्या लौकिक जीवनामध्ये काय काय गोष्टी केल्यात आणि नंतर भगवान अवतीर्ण झालेत ते फार उशिरा, पण त्याच्याही आधी म्हणजे भगवान गोपालकृष्णाच्याही आधी कितीतरी मोठी वंशावळ आहे, भगवान श्रीरामचंद्राच्याही आधी कितीतरी मोठी वंशावळ आहे. तेव्हा या वंशावळीचं विवरण या ठिकाणी करायला सुरुवात केली. राजाने विचारलं, महाराज मन्वंतराणी सर्वाणी वयोक्तानी श्रुतानि मे वीर्याण्यनंत वीर्यस्य हरेस्तत्कृतानि च. हे महाराज शुकाचार्य महाराज, आम्ही मन्वंतराच्या कथा ऐकल्या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे भगवंताचे विविध पराक्रम ऐकले, चरित्र ऐकले. आता आम्हाला वेगवेगळ्या, आता तुम्ही द्रविडेश्वराचा उल्लेख केला, सत्यव्रत रामाच्या राजाचा उल्लेख केला, तीही कथा ऐकली, ती मोठी सुंदर आहे. पण आता मला वेगवेगळ्या मानवी कथा सांगा. श्रूयता मानववंश प्राचुर्येण परंतप. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, अरे राजा, मानवी कथा सांगायच्या तर माणसात आयुष्य देखील पुरायचं नाही, इतक्या मानवी कथा आहेत, विविध लोकांच्या कथा आहेत, विविध प्रकारचे वंश आहेत. हा नवमस्कंद वाचताना खरं असं लक्षात येतं, बारकाईने जर आपण लक्षात घेतलं, आपली बुद्धिमत्ता किंवा आपली स्मृती जर लक्षात घेतली तर आपल्याला एखाद्याचं नाव माहीत असतं, वडिलांचं नाव माहीत असतं, फार तर आजोबाचं नाव माहीत असतं, पण पणजोबा, पडपणजोबा, खापर पणजोबा हे आपलेच आपल्याला माहीत नसतात, तो लोकांचे कशाला माहीत असतील. परंतु या ठिकाणी शुकाचार्य महोदयांनी जे सांगितलंय ते अनेकांचे चरित्र. अहो, किती मुलं, समजा 10 मुलं झाले, तर 10 मुलाला कोणकोणते मुलं झाले, त्यांना कोणत्या मुली झाल्या, त्यांना कोणत्या घरी दिलं, त्या मुलांचे विस्तार कोणते आहेत, अशा 50-50 पिढ्यांचं विवरण या ठिकाणी, रामाच्या बाबतीत तर 75 पिढ्यांचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे श्रीरामचंद्राचं. गोपालकृष्णाचे सुद्धा जवळपास 75 ते 70 पिढ्यांचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढं लक्षात कसं ठेवलं, एवढे नावं लक्षात कसे ठेवले, याचा मुलगा तो, त्याचा मुलगा तो. बरं, हे काही खोटं लिहिलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण सगळ्या गोष्टी त्यांनी नावानिशी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तेव्हा म्हणून नवमस्कंद खरोखर अलौकिक आहे, आश्चर्यकारक आहे. आणि ते म्हणतात की मानवी वंश सांगायचा तर आपल्याला आयुष्य देखील पुरायचं नाही. न शक्य ती विस्तरतो वक्तुम वर्ष शतैरपी. हजारो वर्षा जरी सांगत बसलं तरी मानवी वंश संपणार नाही. तरीसुद्धा तू म्हणतोस तर मी तुला काही या ठिकाणी महत्त्वाच्या आख्यानं किंवा कथा सांगतो. आणि म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की वैवस्वत मनुवाचा वंश तुला सांगतो. म्हणजे वैवस्वत मनु म्हणजे जो सध्या चालू आहे, सध्या वैवस्वत मनुचा मन्वंतर चालू आहे, 12 कल्प चालू आहे, आणि या 12 कल्पात वैवस्वत मनुचा वंश जो चालू आहे म्हणजे अगदी नजीकच्या काळातला इतिहास ते आपल्याला सांगतायत. त्यांच्या दृष्टीने नजीकच्या काळातला आहे, आपल्या दृष्टीने लाखो वर्ष झालेली आहेत. तेव्हा ह्या वैवस्वत मनुचा वंश सांगायला सुरुवात केली. आता मनु म्हणजे काही एक नाव नाही आहे, मनु हे एक पद आहे. जसं सध्या वैवस्वत मनु चालू आहे म्हणजे विवस्वानाचा पुत्र श्राद्धदेव याचे पुत्र आणि त्याचा वंश सांगायला सुरुवात केली. सुरुवात विष्णूपासून केलेली आहे. विष्णू, मग ब्रह्मदेव, मग मरीची, मग कश्यपादी ऋषी, मग दक्षकन्या आदिती यांच्यापासून विवस्वान पुत्र झाला. दक्षकन्या आदिती यांच्यापासून, कश्यप आणि आदितीपासून विवस्वान नामक पुत्र झाला. या विवस्वताचा संज्ञा नामक स्त्रीशी विवाह झाला आणि त्यांच्यापासून श्राद्धदेव नावाचा मनु उत्पन्न झाला, जो सध्या वैवस्वत म्हणून आपण चालू आहे. श्राद्धदेव आणि श्रद्धा, श्रद्धा हे त्याच्या पत्नीचं नाव, श्राद्धदेव हे त्याचं नाव. त्यांच्यापासून 10 मुलं झाले, याचं विवरण मागच्या स्कंदात थोडं करण्यात आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मन्वंतराच्या कथा सांगितल्या, त्यामध्ये 10 मुलांचं वर्णन, उल्लेख, नुसता नामोल्लेख करण्यात आला. त्याची आता पूर्ण वंशकथा या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. हे 10 मुलं कोणते? श्राद्धदेव नावाच्या मनुला श्रद्धा नावाच्या पत्नीपासून 10 मुलं झाली. इक्ष्वाकू, ज्या इक्ष्वाकू वंशामध्ये रामचंद्राचा जन्म झाला तो इक्ष्वाकू, त्यानंतर नृग, त्यानंतर शर्याती, दिष्ट, करुष, नरिष्यंत, पृषध्र, नभग आणि कवी, असे हे 10 मुलं झाले. प्रारंभी सुरुवातीच्या काळामध्ये या मनुला कोणता
मनू, वैवस्वत मनू म्हणजे सध्या चालू असलेला मनू. आदी मनू नव्हे, म्हणजे जो मनू आणि शतरूपा तो मनू नाही, तो पहिला मनू आहे. पण हा सध्या चालू असलेला मनू आहे. त्याला संतती नव्हती. म्हणजे गमतीच्या घटना आहेत. याला संतती नव्हती. मग त्यांनी विचार केला की आपल्याला संतती नाही, काय करावं. मग त्यांचे जे पणजोबा आहेत ते वसिष्ठ ऋषी, यांचे पणजोबा वसिष्ठ ऋषी. या वसिष्ठ ऋषींनी त्यांना सांगितलं की तू मित्रावरुणाची इष्टी कर. मित्रावरुणाची इष्टी म्हणजे यज्ञ. मित्रावरुण हे तुला या ठिकाणी इच्छित पुत्र प्राप्त करून देतील, याप्रमाणे ठरवलं. आणि मित्रावरुणाची इष्टी त्यांनी केली. यावेळेला गंमत पहा, मनूला पाहिजे होता, म्हणजे श्राद्धदेव नावाच्या मनूला पुत्र पाहिजे होता, आणि त्याच्या श्रद्धा नावाच्या बायकोला मात्र मुलगी पाहिजे होती. म्हणजे असं नाही आहे की मुलीचा विरोध केला आहे. हे मुद्दाम या ठिकाणी अधोरेखित करतो की पूर्वी मुलीसुद्धा हव्यात अशा प्रकारची भूमिका होती. मुलींना कोणी नाकारत नव्हतं, मुलींना कोणी नख लावत नव्हतं, मुलीचा गर्भ कोणी टाकून देत नव्हतं. हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो. पण दोघांच्या दोन भिन्न भूमिका होत्या. श्रद्धेला असं वाटलं की आपल्याला मुलगी पाहिजे, आणि श्राद्धदेवाला असं वाटलं की आपल्याला मुलगा पाहिजे. याप्रमाणे, कारण ही श्रद्धा पयोव्रत करत होती, त्यासाठी मला मुलगी व्हावी. आणि इकडे श्राद्धदेवाने या मित्रावरुणाची इष्टी करायला सुरुवात केली. आता गंमतच झाली मोठी. आणि यावेळेला या सगळ्या जे काही त्या ठिकाणी यज्ञ करणारी मंडळी होती, जे यज्ञ करणारे जे लोक होते, ते त्यांना या श्रद्धेने सांगितलं की मला मुलगी पाहिजे बरं का. तर त्यांना वाटलं ठीक आहे, यांना मुलगीच पाहिजे असेल. म्हणून त्या वेळेला वषटकार झाला, त्याप्रमाणे आहुती झाली, आणि याप्रमाणे यांना मुलगी झाली. त्याचं कारण काय, तर श्रद्धेने सांगितलं होतं की मला मुलगी पाहिजे, आणि त्यामुळे या हवन करणाऱ्या ऋषींना असं वाटलं की आपल्याला यांना मुलगीच हवी आहे. म्हणून त्यांनी त्या प्रकारचे मंत्र म्हटले आणि मुलगी झाली. मुलगी झाल्याबरोबर तिचं नाव इला ठेवलं. इला, ई या ठिकाणी आपण इमारतीचं ई, तेव्हा इला असं नाव ठेवलं. मनू म्हणाला असं कसं काय झालं, म्हणले मला तो मुलगा पाहिजे होता, आणि त्यासाठी इष्टी केली मित्रावरुणाची, आणि मुलगी कशी काय झाली. होत्याच्या चुकीमुळं. होता म्हणजे यज्ञ करणारा, आहुती टाकणारा, जे काही ऋत्विज ब्राह्मण मंडळी होती त्यांना होता म्हणतात. हे 4 लोक असतात, ब्रह्मा, होता, उद्गाता, याप्रमाणे ही 4 मंडळी असतात. तेव्हा यज्ञाचा तो भाग आहे, तो अगदी सूक्ष्म आहे, तो आता या ठिकाणी सांगणार नाही. परंतु ब्रह्मा, होता, अध्वर्यू आणि उद्गाता असे हे 4 जण असतात. त्या 4घांचे कार्य भिन्न भिन्न असतात, परंतु त्याच्यामध्ये समन्वय असतो. याप्रमाणे यांना वाटलं की होत्याच्या चुकीमुळे आपल्याला मंत्रामध्ये चूक झाली, आणि म्हणून आपल्याला मुलगी झाली. वसिष्ठ ऋषी आले, यांचे पणजोबा म्हणले असं कसं काय झालं, म्हणले होत्याच्या चुकीमुळे झाली. ते म्हणले नाही हो, मला तुमची बायको म्हणली की मला मुलगी पाहिजे म्हणून, आणि मुलीचं नाव तर इला ठेवलं. मग यावेळेला वसिष्ठ ऋषींनी देवाची प्रार्थना केली, शंकराची, भगवंताची प्रार्थना केली. आणि यावेळेला प्रार्थना केल्याबरोबर त्यांनी ते प्रसन्न झाले, आणि त्यांनी सांगितलं की नाही, या मुलीची मुलगी करून टाक, ह्या मुलीचा मुलगा करून टाका. तर मुलीचा मुलगा, हो. वसिष्ठ ऋषी म्हणजे मी तशा प्रकारचे मंत्र म्हणतो, आणि देव प्रसन्न झाल्यानंतर ते होईल. याप्रमाणे देव प्रसन्न झाले, आणि या इला नावाच्या मुलीचा सुद्युम्न नावाचा मुलगा झाला. हे 9व्या स्कंधातली ही गोष्ट आहे. सुद्युम्न नावाचा मुलगा झाला म्हणजे मुलीचं परिवर्तन झालं, लिंग परिवर्तन झालं म्हणा थोडक्यात. आजच्या भाषेमध्ये लिंग परिवर्तन केलं, मुलीचा मुलगा केलं. याप्रमाणे हा सुद्युम्न, त्याचं नाव सुद्युम्न ठेवलं. मुलीचं नाव इला होतं, आता झालं सुद्युम्न. मग हा सुद्युम्न वनामध्ये गेला. एकदा असाच मृगया करत 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 आपल्यासोबत काही सैन्य घेतलेलं होतं, काही रथ पायांदळ घोडे घेतलेले होते. घोड्यावर बसला, रथात बसला आणि गेला. एका वनामध्ये गेला. वनात मृगया करता 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 अशा वनामध्ये गेला की ज्या वनामधला शाप झालेला होता. पण त्याला काय माहिती, तो आपला गेला. शाप झालेला होता त्या वनाला. त्या वनामध्ये पूर्वी शंकर पार्वती हे एकांतामध्ये असताना एकदा काही ऋषी तिथे गेले. यावेळेला ऋषींना पाहिल्याबरोबर पार्वती लज्जित झाली, आणि तिने
शंकराला सांगितलं, महाराज हे काय हो म्हणले, आपल्याला हे ऋषीमुनी एकांत मिळू देत नाहीत, आपल्याला शांतता मिळू देत नाहीत, तेव्हा तुम्ही याला शाप देऊन टाका. त्यांनी या वनाला शाप दिला की जो या वनात येईल तो स्त्रीत्व प्राप्त होईल त्याला. याप्रमाणे हा सुद्युम्न या वनात गेला आणि सुद्युम्न तर मुलगी झालाच झाला, स्त्री झालाच झाला, पण त्याच्या घोडे सगळे घोडी झाले. त्याप्रमाणे सगळे सैनिक हे स्त्रिया झाले, सोबतचे सैनिक, त्यांना स्त्रीत्व प्राप्त झालं. आणि म्हणले हे काय, म्हणले आपण बाई कसे झालो, स्त्री कसे झालो. आणि मग त्याला कळालं की अरे अरे अरे, या वनामध्ये, शापित वनामध्ये आपण गेलो, शंकराने याला शाप दिलेला आहे. असं म्हटल्यानंतर तिथे आता तो स्त्री रूपामध्ये प्राप्त झाला होता. गंमत अशी पहा की तो स्त्री रूपात प्राप्त झाला, या वेळेला योगायोगाने सुद्युम्न आता स्त्री रूपात आलेला होता. तिथे बुध हा या ठिकाणी आलेला होता. आणि हा बुधाला पाहिल्याबरोबर त्या स्त्री रूपातील सुद्युम्न त्याच्याकडे आकृष्ट झाला. म्हणजे स्त्री रूपातला सुद्युम्न बुधाकडे आकृष्ट झाला आणि त्यांच्यापासून पुरुरवा नावाचा राजा जन्माला आला. जो पुरुरवा आणि उर्वशी नावाच्या कथेमध्ये आपल्याला वेदात दिसतो. जो पुरुरवा भगवान गोपालकृष्णाचा पूर्वज आहे, पूर्वज आहे. असा हा पुरुरवा चंद्रवंशातला, तो या बुध आणि स्त्री रूपातील सुद्युम्न यांच्यापासून जन्माला आला. आता हे परत आले, वनातून परत आल्याबरोबर, राजगृहात आल्याबरोबर सगळे लोक चवचव करू लागले. म्हणले हे कसं काय झालं, म्हणले राजाचं रूपांतर राणीमध्ये कसं झालं, राजाचं रूपांतर राणी कसं झालं. बाकीचे सगळे सैनिक स्वतःला लज्जित अवस्थेत बघू लागले. म्हणले आपण स्त्री झालो, काय करावं. वसिष्ठ आले. तेवढ्यात वसिष्ठांनी हा प्रकार पाहिल्याबरोबर वसिष्ठ म्हणाले आता काय करावं. पुन्हा शंकराची उपासना केली, शंकराची प्रार्थना केली आणि शंकरांनी यांना प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं आता झालं ते झालं, माझा शाप तर तो काही वाया जाणार नाही, तो त्या शापाचा प्रभाव झाला. मग आता म्हणजे हा राज्य कसा करील, अशी कुठं स्त्री रूपामध्ये हा सुद्युम्न आहे, हा राज्य कसा करील, याला लाजिरवाणं वाटू लागलं. म्हणले चार लोक त्याला तोंड काढायला समोर जागा नाही राहिली. म्हणजे मग असं करा, याचा एक उपाय मी सुचवतो. शंकराने सांगितलं की हा 1 महिना स्त्री होईल आणि 1 महिना पुरुष होईल. याप्रमाणे हा 1 महिना स्त्री राहायचा आणि लपून बसायचा आणि 1 महिना पुन्हा पुरुष व्हायचा आणि पुन्हा राज्य करायचा. याप्रमाणे यांनी या सुद्युम्न्याने राज्य केलं आणि यावेळेला त्याला 10 मुलं झालेली, याचं वर्णन पुढे आपल्याला दिसेल. याप्रमाणे श्राद्धदेव आणि श्रद्धा यांच्यापासून पुढे 10 मुलं झाली. आणि हा सुद्युम्न नंतर कंटाळून गेला, तो म्हणाला हे काही उपयोगाचं नाही. शेवटी तो वनांतरी गेला. वनामध्ये एक मोठी आग लागली, त्या आगीमध्ये त्याने स्वतःला समर्पित करून टाकलं. याप्रमाणे सुद्युम्न यांच्यापासून पुरुरवा म्हणजे स्त्री रूपातल्या सुद्युम्नापासून पुरुरवा झाला, तो बुधापासून झाला. इकडे या श्राद्धदेव आणि श्रद्धा यांच्यापासून पुढे 10 मुलं झाले, याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. इक्ष्वाकू, नृग, शर्याती, दिष्ट, करुषक, नरी, शंत, पृषध्र, नभग आणि कवी. यापैकी पृषध्राचं विवरण करतात. हा पृषध्र कोण होता. हा पृषध्र मोठा चांगला होता, सज्जन होता, धार्मिक होता आणि त्याच्यावर यांनी आपल्या वडिलांनी गोरक्षणाची जबाबदारी दिलेली होती. या श्राद्धदेवाने या पृषध्राला सांगितलं की तू गोरक्षण कर, गायींचं रक्षण कर, म्हणून त्याची गोरक्षण जबाबदारी दिली. तो म्हणला ठीक आहे. तो गोरक्षण करत होता, गोपालन करत होता, गोरक्षण करत होता. करता करता एके दिवशी घटना अशी घडली की रात्र झाली आणि काळोख सगळीकडे पसरला. अमावस्येची रात्र, काळोख पसरला आणि प्रचंड आकाशामध्ये मेघ आले, गडगडाट सुरू झाला आणि प्रचंड पाऊस सुरू झाला आणि दोधार पाऊस सुरू झाला. या पावसाच्या गडबडीत एक वाघ आला आणि या वाघाने या गोठ्यावर हल्ला केला. गोठ्यावर हल्ला केल्याबरोबर सगळे जे गायी वगैरे होत्या त्या हंबरडा फोडू लागल्या. हा जो पृषध्र होता त्याच्यावर जबाबदारी होती गायींच्या रक्षणाची. त्याने हातामध्ये तलवार घेतली आणि तो निघाला. पण अंधार होता, अंधारात त्याला काहीच दिसलं नाही. बरं, पाऊस कोसळत होता, विजा चमकत होत्या. तेवढ्या प्रकाशामध्ये त्यांनी पाहिलं अरे वाघ आलेला आहे, म्हणून त्यांनी वाघाला मारण्यासाठी तलवार उगारली. ती मारलं सुद्धा त्यांनी, पण वाघाचा फक्त कान कापला गेला आणि गाय मात्र मारली गेली. पण त्याला वाटलं मी वाघालाच मारलं. सकाळी उठून पाहतो तर रक्तस्राव झालेल्या आणि त्या थारोळ्यामध्ये गाय पडली आणि वाघाचा फक्त कान तुटला आणि वाघ पळून गेला.
अरे अरे अरे, या वेळेला त्याचे वडील श्राद्धदेव त्याला म्हणाले, म्हणू त्याला म्हणाले की अरे तू उपयोगाचा नाही आहेस, तू जे कर्म केलंस ते फार वाईट कर्म केलंस, तुझ्याकडून गोहत्या झाली, तू राज्यातून बाहेर जा. आता जरी चुकून जरी झाली असली तरी हत्या झाली, चुकून झाली म्हणून काय झालं, हत्येचं पातक तुला लागलं, म्हणून तू आता राज्यातून बहिष्कृत हो, तू अत्यंत वाईट या पद्धतीने जगशील. आणि त्याला राज्यातून बाहेर हाकललं, त्याला काही स्थान दिलं नाही, तो निघून गेला. शेवटी वडिलांचं ऐकलं आणि तो वसिष्ठांनी सुद्धा सांगितलं की नाही नाही, यांनी राज्य त्यागच केला पाहिजे, आता हा क्षत्रिय राहिला नाही. याप्रमाणे शेवटी तो मोक्षाला गेला. त्यानंतर करुषाचं वर्णन करतात. करुष हा क्षत्रिय वंशामध्ये उत्तर प्रदेशावर हा राज्य करत होता. त्यानंतर दृष्ट यांनी देखील धार्ष्ट्य नावाचं क्षत्रिय घराणं वाढवलं. नंतर नृग नावाचा राजा, त्याला सुमती, वसु, प्रतीक, ओघवान आणि ओघवत असे मुलं झाले. त्यानंतर नरिशांचं वर्णन करतात. नरिशंतापासून चित्रसेन झाला, त्याच्यापासून दक्ष, त्याच्यापासून मिढवा, त्याच्यापासून कूर्च, त्यांचा इंद्रसेन, त्याचा वितिहोत्र, त्याचा सत्यश्रवा, त्याचा उरुश्रवा, त्याचा देवदत्त, त्याचा अग्निनारायण. हा प्रत्यक्ष अग्निनारायण म्हणजे अग्निवेश्य असं त्याचं नाव. हा जातुकर्णीचा पुत्र होता आणि हा कन्या अवस्थेमध्ये झाला. हा प्रथम स्त्री रूपात होता, पुढे तो ऋषी झाला. त्यानंतर अग्निवेशापासून अग्निवेशायन हे ब्राह्मण घराणं निर्माण झालं. त्यानंतर दिष्ट म्हणजे पहा तुम्ही, याच्यातून लक्षात येईल की क्षत्रियापासून सुद्धा ब्राह्मण घराणं झालेलं आहे आणि ब्राह्मणापासून देखील क्षत्रिय झालेले आहे. सांगायचं तात्पर्य असं की क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे जन्माने ठरत नव्हते, तर कर्माने ठरत होते. म्हणून कर्म हे श्रेष्ठ आहे. तुम्ही कर्म कोणतं करता, तुम्ही कर्म वेदाध्ययनाचं करत असाल तर तुम्ही ब्राह्मण व्हाल, तुम्ही कर्म क्षत्रियाचं करत असाल तर क्षत्रिय व्हाल. दिष्ट हा दुसरा नाभाग आहे, तो नभागाचा मुलगा नाभाग नाही, हा दुसरा नाभाग आहे. दिष्टापासून झाला तो नाभाग. तो कर्माने वैश्य झाला असं वर्णन आहे. पहा किती सूक्ष्म विवरण आहे. तो कर्माने वैश्य झाला म्हणजे तो कोण आहे, तो क्षत्रिय आहे प्रत्यक्षात, पण तो कर्माने वैश्य झाला म्हणजे तो व्यापार करू लागला असेल, म्हणून तो लोक त्याला वैश्य म्हणू लागले. त्याचा भलंदन झाला, त्याचा वत्सप्रीती झाला, त्याचा प्रांशू झाला. त्या प्रांशूपासून प्रमतीचा खनित्र, खनित्रापासून चाक्षुष आणि त्यानंतर विमुंशती, त्यानंतर खनिनेत्र, त्याचा रंभ, त्याचा करंधन, त्याचा अभिक्षित आणि त्याचा संवर्त, इथपर्यंत हा वंश सांगितला. याने मरुत्ताकडून यज्ञ करवला. हा जो संवर्त होता त्याने मरुत्ताकडून यज्ञ करवला. आपण जेव्हा मंत्राक्षता म्हणतो त्या मंत्राक्षतेत आपल्याला आठवत असेल आपण मरुत्ताचं वर्णन करतो. मरुत्ताचं वर्णन करून आपण या मरुत्ताचा उल्लेखही करतो. असा यज्ञ पूर्वी कधीच कुणी केला नाही आणि झालाही नाही. इंद्राला एवढा सोमरस प्यायला मिळाला की इंद्र बेधुंद झाला. इंद्राला खूप आनंद झाला, वारे वा, असा यज्ञ कुणी केला नाही आणि कुणी करणार नाही. मरुत्तस्या आपण म्हणतो ना, आभिक्षतस्य कामप्रेर विश्वे देवा सभासदैती, त्या मरुत्त याचा उल्लेख आपण त्या मंत्राक्षतेमध्ये करतो. आणि या वेळेला विश्वे देवा सभासदैती, विश्वदेव हे सभासद होते आणि या वेळेला देवगणांनी वाढप्याचं काम केलंय, वाढण्याचं काम केलंय. इतक्या जेवणावळी घातल्या की देवांना या ठिकाणी वाढायचं काम करावं लागलं. याप्रमाणे विश्वे देवा सभासदैती साध्यास संती देवा, हा साध्य नावाचे देव त्यावेळेला होते. मरुत्तप आणि या मरुत्ताचा पुत्र, आपण त्या मरुत्ताचं वर्णन करता असताना समुद्र, सगळ्या सप्तसमुद्रापर्यंत ज्याचं राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम महाराजम आधिपत्यमयम समंतपर्यायी स्यात् सार्वभौमस्सार्वायुषांतादा परार्धात पृथ्वी समुद्रपर्यंताय एकराळीती तत्प्रिय षट्लोकोभिः, तो त्या ठिकाणी मरुत्तप्रिया म्हणून तो श्लोक म्हणतो. श्लोकोभिहितो अभिहितो मरुत्त. हा मरुत्त एवढा याचं यज्ञ केल्यामुळं, मरुत्ताकडून यज्ञ केल्यामुळं याचा गवगवा फार वाढला. आणि त्या मरुत्ताचा पुत्र दम होता, त्याचा राज्यवर्धन झाला, त्याचा सुधृती झाला, त्याचा नर झाला, त्याचा केवल झाला, त्याचा बंधुमान, त्यानंतर वेगवान, त्यानंतर बंधू आणि तृणबिंदू, इथपर्यंत वंश सांगितला. तृणबिंदू हा मोठा गुणवान होता. त्यांनी अलंबुषा नावाच्या अप्सरेबरोबर त्यांनी विवाह केला. अलंबुषा अप्सरा ही त्याच्या भजनी लागली
कुणीही त्याच्यावर प्रेम करावं, कुणीही त्याच्यावर आकृष्ट व्हावं, अशा प्रकारचा हा तृणबिंदू होता. या तृणबिंदू आणि अलंबुषा यांच्यापासून इडाबिडा नावाची मुलगी झाली. पहा आता हा हे जे वर्णन या ठिकाणी करायचं आहे, आपल्याला मागचे नावं माहीत नाहीत, ओळख नाही, म्हणून आपल्याला हे कंटाळवाणं वाटत असेल. परंतु आपण आजच्या इतिहासापर्यंत जर आपल्याला यायचं झालं तर मागचा सगळा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. तृणबिंदू आणि अलंबुषा या अप्सरेपासून इडाबिडा नावाची मुलगी झाली. अनेक पुत्र झाले. त्या इडाबिडा आणि विश्रवा यांच्यापासून कुबेर झाला. म्हणजे विश्रवा किंवा विश्रवस आणि इडाबिड यांच्यापासून कुबेर झाला. आणि म्हणून कुबेर आणि रावण हे भाऊ आपण मानतो, हे यांच्यापासूनच झालेले. त्याप्रमाणे तृणबिंदूपासून पुढे विशाल झाला, त्याचा शून्यबिंदू झाला, त्याचा धूम्रकेतू झाला आणि याने या धूम्रकेतूने वैशाली नावाची नगरी प्रस्थापित केली. विशालाने वैशाली नावाची नगरी प्रस्थापित केली. म्हणून विशाल याच्या धूम्रकेतूपासून विशाल झाला. विशालाचा हेमचंद्र झाला, हेमचंद्राचा धूम्रारू झाला, त्यानंतर धूम्राक्ष झाला, संयमन झाला, कृशाश्व झाला आणि देवज हा झाला. त्यानंतर कृशाश्वापासून सोमदत्त, त्याचा सुमती आणि त्याचा जन्मेजय, इथपर्यंत ही कथा सांगितली. आता यानंतर या श्राद्धदेव आणि श्रद्धा यांच्यापासून इक्ष्वाकू, नृग आणि शर्याती. तर शर्यातीचं विवरण करता येईल. शर्याती कोण होता? शर्याती हा राजा मोठा श्रेष्ठ होता. याला वेदातल्या अनेक ऋचाई माहीत होत्या. वेदातील जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, प्रामुख्याने अथर्वण वेद यांच्या ऋचा याला माहीत होत्या. यांच्या नादाने अनेक लोकांनी यांच्या मार्गदर्शनाने यज्ञ केलेले आहेत. असा हा शर्याती नावाचा राजा. त्याची सुकन्या नावाची मुलगी होती. मोठी मजेशीर कथा यामध्ये आलेली आहे. ही सुकन्या नावाची मुलगी याची होती. आणि हा राजा, यांचं राज्य मोठं चांगलं चाललेलं. एकदा घटना अशी घडली की ही मुलगी आपल्या अनेक मैत्रिणीसह एकदा वनात गेली. आणि वनात गेल्यानंतर अनेक रान उपवनं तिने पाहिले, झाडं पाहिले, झुडपं पाहिले, अनेक फुलं पाहिले आणि तिथे बाळगडली, खेळली, मजा केली. आणि एकदम तिला एका वारुळामध्ये दोन असं काहीतरी चमकतंय असं दिसलं. तिला वाटलं काय हिरे आहेत का काय, काही की माणकासारखे, हिऱ्यासारखे असं प्रकाशमान काहीतरी दिसतंय असं तिला त्यामध्ये दिसलं. आणि ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली, ती सुकन्या, काय ग म्हणे, काय चमकतंय, बघायचं का काय चमकतंय ते? बरं काही गरज आहे का? काही गरज नव्हती. पण तिने एक काटा घेतला आणि तो असा लांब करून काय चमकतंय त्याला टोचवला. टोचवल्याबरोबर तो काटा, म्हणजे या ठिकाणी च्यवन ऋषी हे तपश्चर्या करत बसलेले होते आणि त्यांच्या अंगावर सगळं वारूळ वाढलेलं होतं. त्या च्यवन ऋषीचे हे डोळे होते. त्यांच्या डोळ्यामध्ये तो काटा गेल्याबरोबर भळभळ रक्त आलं आणि एकदम च्यवन ऋषी ज्या समाधीतून जागे झाले. डोळ्यातून रक्त आलं, रक्तस्राव झाला, डोळे निकामी झाले, आंधळे झाले आणि एकदम ह्या मुली घाबरल्या. अरे म्हणले, काहीतरी रक्त आलंय, कोणीतरी महात्मे असतील, चला आपण घरी जाऊ. म्हणून ह्या सगळ्या मुली घरी आल्या. ही सुकन्याही घरी आली. आता च्यवन ऋषी महर्षी त्यांनी ताबडतोब सर्वांचे मूत्र बंद करून टाकले. सगळ्यांच्या मलमूत्र विसर्जन बंद झाले. हो म्हणले, असं काय झालं? मलमूत्र का होईना, बंद का झाले, पोट का फुगले, काही कळेना. सगळ्या राज्यातले लोकांचे पोट फुगले. सगळे लोक राजाकडे आले. राजाचंही पोट फुगलं. हो, आमचे पोट का फुगले? आमचे पोट इतके गच्च झालेत की आम्हाला मूत्रच होईना. असं म्हणल्याबरोबर राजा म्हणला, अरे अरे अरे. त्यांनी विचारलं, काही कोणाकडून काही अपराध झाला का? शेवटी आपल्या मुलीला विचारलं, काही अपराध झाला का ग तुझ्याकडून? आणि तिने घाबरत सांगितलं, हो म्हणले, आम्ही खेळत होतो आणि खेळता खेळता आम्हाला वाटलं की काहीतरी काय चमकतंय, म्हणून मी काटा घुसवला, त्यातून रक्त आलं. हे म्हणल्याबरोबर राजा म्हणला, अरे 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 अरे, कुणीतरी महात्मे, कुणीतरी मुनी असतील, त्यांनी आपल्याला शाप दिला, चला त्या मुनींना आपण शरण जाऊ, त्यांची क्षमा मागू. म्हणून राजा मुलीसह आला. मला दाखव, कुठं हे घडलंय, कोणत्या ठिकाण आहे ते मला दाखव. ती मुलगी राजासह आली. तिने ते ठिकाण दाखवलं आणि पाहिल्याबरोबर राजाने ते वारूळ उकरलं. पाहिलं तर आतमध्ये च्यवन ऋषी. बापरे! च्यवन ऋषीला पाहताच राजाने हात जोडले, नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला. म्हटलं, महाराज चुकलं माझं, माझ्या मुलीकडून अपराध घडला. च्यवन भार्गव, या ठिकाणी च्यवन ऋषी हे मोठे
तपस्वी होते. ते म्हणाले, राजा, तुझ्या मुलीकडून अपराध घडलाय हे खरं आहे, पण त्याचं प्रायश्चित्त तुला मिळणारच, याची शिक्षा तुला मी देईन. नाही नाही म्हणले, महाराज, आमच्या सगळ्यांचे पोटं फुगलेत, हे पोटं रिकामे करा. ते म्हणाले, करीन, परंतु आता माझी अवस्था अशी झाली, मी आंधळा झालोय, माझं कोण करणार म्हणले. तुझी मुलगी, त्या मुलीचं लग्न माझ्याशी लावून दे म्हणे. असं म्हणलं. राजा म्हणलं, तुमच्याशी? हो. आता यांचं वय म्हातारं, 70-80 वर्षाचं वय, आणि ही मुलगी 16-17 वर्षाची. शेवट ठीक आहे म्हणाले. नाही तर मग असंच राहा म्हणे, तुमचे पोट असेच राहतील, मी तुम्हाला शाप देतो. नाही म्हणले, महाराज, चुकलं माझं, मला माझी मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं म्हणल्याबरोबर तिथंच वनामध्ये लग्न लावलं आणि राजा परत आला. मुलीला त्यांच्याकडे सोपवलं, राजा परत आला. सगळ्यांचे पोटं खाली कमी झाले. याप्रमाणे सगळे आनंदामध्ये राहू लागले. आता त्यावेळेला ही मुलगी मोठी सुंदर होती, चांगली होती, सुशील होती, चांगल्या घराण्यातली असल्यामुळं ती त्यांची तत्परतेने सेवा करत होती. जे वृद्ध जरी असले तरी त्या वृद्ध पतीची मोठ्या एकनिष्ठेने सेवा करायची. आता वृद्धही आहेत आणि आंधळेही आहेत. अशा वेळेला ती त्यांना योग्य वेळेला जेवण, खाणं पिणं, स्नान हे सगळं करत होती. त्याप्रमाणे त्यांच्या या समाधीची व्यवस्था करायची, सगळ्या प्रकारच्या सकाळच्या दैनंदिन कामाची व्यवस्था करायची, त्यांचे सकाळचे पूजापाठ आटपायची. हे सगळं करत 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 अनेक दिवस व्यतीत झाले. तिला कुठेही वाटलं नाही की आपण वाईट आहोत, आपण या ठिकाणी एका म्हाताऱ्याशी लग्न केलं. असू द्या म्हणले, जे आपलं नशीब असेल ते असेल. याप्रमाणे एके दिवशी गंमत अशी घडली की अश्विनी कुमार तिथून चाललेले होते. आणि हे अश्विनी कुमार देवांचे वैद्य. या ठिकाणी नादस्त्र, त्यांचं नाव, एकाचं नाव जस्त्र आहे आणि दुसऱ्याचं नाव नासत्य आहे. जस्त्र आणि नासत्य ज्यांना अश्विनी कुमार असं म्हणतात, हे दोघंही बरोबरच असतात, त्यामुळं त्यांचं नाव एकत्र घेतलं जातं. याप्रमाणे हे यांचं ठिकाण नाकाच्या नागपुडीमध्ये आहे. आपल्या देवतेचा विचार केला तर या नाकाच्या नागपुडीमध्ये यांच्या देवतेचं स्थान आहे, ह्या देवतेचं. याप्रमाणे हे नासत्य आणि जस्त्र, हे दस्त्र आणि नासत्य हे आलेले असताना त्यांनी त्या च्यवन महर्षीच्या आश्रमाकडे आले. आल्याबरोबर च्यवन महर्षी हे तपश्चर्येमध्ये व्यस्त होते. एकदम ते म्हणाले, अहो म्हणले, महाराज, त्या मुलीला म्हटले, अगं, मी तुमच्या पतिराजांना तरुण करू शकतो म्हणले, नवीन यौवन देऊ शकतो, देऊ का म्हणले. ती म्हणली, द्या म्हणले, महाराज, माझ्याकडे औषध आहेत म्हणले, मी तुमच्या या पतिराजाला तरुण करतो, यौवन प्राप्त करून देतो. आता यांची जुनी मैत्री होती. याप्रमाणे हे दोघं जण, अश्विनी कुमार आणि च्यवन, आता या ठिकाणी स्वतः अश्विनी कुमाराने मागितलं की तुमचा पती द्या, मी तुम्हाला तरुण करून आणतो. ठीक आहे. हे गेले, अश्विनी कुमाराबरोबर गेले आणि एका तळ्यामध्ये यांनी एक डुबकी मारली. तळ्यात डुबकी मारल्याबरोबर यांचं वय एकदम तरुण झाले, 25 वर्षाचं वय झालं. त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या अंगावरच्या वळ्या गेल्या, तरुण अशा प्रकारची अवयवाची स्थिती झाली आणि सुंदर दिसायला ओळखू सुद्धा आले नाहीत. अश्विनी कुमारासारखंच रूप झालं, सुंदर, तेजस्वी, कांतिमान आणि तरुण असं रूप झाल्याबरोबर आता हे जे च्यवन आहेत, यांना जे औषध दिलं त्यांनी, आता तो तत्काळ त्यांनी त्या तळ्यामध्ये उडी मारायला लावली. तळ्यात बुडी मारून त्यांना ते तारुण्य प्रदान केलं. पण खरं म्हणजे त्यांना च्यवनप्राश नावाचं जे आजचं औषध आहे ते या वेळेला त्यांनी दिलेलं आहे. च्यवनप्राशामध्ये प्रामुख्याने आवळा असतो, अभ्रक असतं आणि हे आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. म्हणजे आज आपण च्यवनप्राश याचं प्राशन करतो किंवा च्यवनप्राश खातो, ज्यामुळं आपल्याला तारुण्य प्राप्त होतं, म्हणजे आपल्यामध्ये रोगराई होत नाही, राहत नाही. तेव्हा त्या काळात अश्विनी कुमारांनी या च्यवनप्राशाचा शोध लावला, म्हणून त्याला च्यवनप्राश असं नाव पडलं. च्यवन ऋषींनी प्राशन केलं म्हणून च्यवनप्राश असो. याप्रमाणे ते तरुण झाले आणि आल्याबरोबर सुकन्या आतमध्ये होती झोपडीमध्ये. त्या सुकन्येला त्या दोघांनी हाक मांडली. म्हणले, अगं सुकन्ये, तुझा पती ओळखून घे म्हणले, कोणता आहे तो. तिघही सारखे दिसू लागले, अश्विनी कुमारासारखंच रूप. ही मोठी हुशार होती, ज्ञानी होती, विचक्षण होती, मोठी युक्तिबाज होती. ती म्हणली, महाराज, आता पहा, ओळखून घे म्हणजे आता या ठिकाणी जर कोणालाही मागितलं असतं तर एखाद्या वेळेला अश्विनी कुमारापैकी एखादा मागितला गेला असता, कारण सारखंच रूप होतं, ओळखूच येत नव्हते, इतकं एक रूप. ती म्हणली, महाराज, माझ्या पतीला तुम्ही घेऊन गेलात, तेव्हा तुम्हीच माझा पती मला परत द्या.
अरे म्हणले हुशार मुलगी दिसते. याप्रमाणे त्यांनी त्यांचा पती त्यांना परत दिला. चवन या ठिकाणी ऋषी यांना दिल्याबरोबर हे अश्विनी कुमार निघून गेले आणि त्या आपल्या पतीच्या रूपाकडे बघितल्यावर तिला एवढा आनंद झाला. म्हणले वारे वा, काय तरुण रूप प्राप्त झालं, काय सुंदर दिसू लागले, यौवन संपन्न आहेत, त्याचप्रमाणे तेजपुंज आहेत आणि मोठे काळे कभिन्न केस, काळे घोर केस झालेले, त्याचप्रमाणे अंगावर कांती आलेली, नवी तारुण्याचं तेज, अंगकांती मोठी लखलखीत दिसू लागली आणि यांचा संसार सुरू झाला. एके दिवशी शर्यती राजाला असं वाटलं की आपल्या मुलीचा संसार कसा चाललाय बघावं, म्हणून शर्यती राजे हे मुलीचा संसार बघण्यासाठी या वनामध्ये आले. वनात आल्याबरोबर त्या वनामध्ये त्या झोपडीच्या जवळ आल्याबरोबर त्यांना एक दुसरा तरुण कुणीतरी दिसला. अरे म्हटलं कोण आहे, असं लांबून बघितलं, थोडा कानोसा घेतला आणि एक तरुण आणि आपली मुलगी सुकन्या त्या तरुणाबरोबर आहे. राजा इतका चिडला, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि राजा त्या झोपडीच्या दारातच आला. म्हणले कुलांगार, अगं माझ्या कुलाला कलंक लावलास म्हणले तू, यापेक्षा तू जन्मतास मेली असती तर बरं झालं असतं. राजा काही न पाहताच न ऐकताच बोलू लागला. त्याला म्हटलं काय ग, म्हणले सुकन्ये, माझ्या पोटी जन्माला आली आणि माझ्या कुलाला कलंक लावला आणि मी ज्या पतीबरोबर तुझं लग्न लावून दिलं तो म्हातारा पती तू काही ठार केलास का, रात्री झोपेत धोंडा घातलास का म्हणे त्याच्या, आणि या जाराबरोबर संसार करू लागलीस, कोणता जार आहे म्हणले हा. असं म्हणल्याबरोबर सुकन्येने हात जोडले. म्हणे महाराज, अहो हा जार नाही आहे, हा तोच पती आहे ज्या पतीबरोबर तुम्ही माझं लग्न लावलं. म्हणजे असं कसं काय, आणि मग तिने सगळं वृत्तांत सांगितला की अश्विनी कुमार आले होते आणि त्यांनी या पतीला नवतारुण्य प्राप्त करून दिलं. असं म्हणल्यावर त्यांना आनंद झाला शर्यतीला. आणि मग चवन ऋषी यांना घेऊन आणि आपल्या मुलीला घेऊन ते आपल्या दरबारात आले, राजगृहात आले आणि तिथे एक यज्ञ करवला. घटना अशी घडली की हा यज्ञ करवला या सोमयाग नावाचा यज्ञ. आता या वेळेला गंमत अशी आहे की चवन ऋषीवर उपकार झालेले होते अश्विनी कुमारांचे, कारण त्यांनी तारुण्य प्राप्त करून दिलं होतं. म्हणून चवन ऋषी म्हणाले होते की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही माझ्यावर उपकार केले तर मी हा उपकार ठेवणार नाही, मी याच्या उपकाराची परतफेड करेन, तुम्हाला यज्ञामध्ये स्थान आणि मान मिळून देईन. आणि याप्रमाणे त्यांचं ठरलं होतं आणि अश्विनी कुमार निघून गेले होते. या ठिकाणी सोमयाग केला. राजाच्या घरी म्हणजे सासऱ्याच्या घरी हा सोमयाग झाला. याचं सगळं संचलन या चवन ऋषींनी केलं आणि या वेळेला त्यांनी अश्विनी कुमाराला पाचारण केलं आणि अश्विनी कुमाराला सोमरस दिला. सोमरस दिल्याबरोबर इंद्र चिडला. इंद्र म्हणला का हो, अश्विनी कुमाराला कसं काय सोमरस मिळाला, अश्विनी कुमार त्यांचे अधिकारी नाही आहेत, अश्विनी कुमार हे वैद्य आहेत देवांचे आणि त्यांना तो अधिकार नाही. त्या ठिकाणी काही स्तरभेद होते, म्हणजे कोणाला अधिकार आहे तर देवाला अधिकार आहे सोमरस प्यायचा, आणि अश्विनी कुमार देवांचे वैद्य आहेत म्हणजे ते काही देव नाही आहेत आणि म्हणून त्यांना तो अधिकार नाही. असं म्हणल्याबरोबर त्यांना हा सोमरस द्यायचा नाही म्हणून इंद्राने वज्र उगारलं आणि वज्र फेकलं. वज्र फेकल्याबरोबर असा वज्राला हात उगारला आणि वज्र हातामध्ये ठेवलं. आता मारणार तेवढ्यात या अश्विनी कुमारांना सोमरस दिल्यामुळं आलेला इंद्राला राग आणि त्याने उगारलेलं वज्र हे पाहिल्याबरोबर चवनांनी ते वज्र आणि तो हात तसाच आकाशामध्ये स्तंभित करून टाकला. आपण नाही का कोर्टाची ऑर्डर असते स्टेटस को, काय हो म्हणले जैसे थे, परिस्थिती जैसे ते ठेवा. स्टेटस को ऑर्डर कोर्ट देत असतं, म्हणजे जागची जागी काय ऑर्डर काय दिली, स्टेटस को, काही परिस्थितीत बदल करायचा नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी इंद्राचा उगारलेला हातही तसाच राहिला, ते वज्रही तसंच राहिलं आणि इंद्राचा हात स्तंभित झाला. अहो इंद्राचा हात मागही जाईन पुढेही जाईन. आणि मग इंद्र म्हणला अहो महाराज हे काय, म्हणला माझा हात तर आखडला. ते म्हणले मग तुम्ही अश्विनी कुमारांना आतापासून सोमरस द्यायचं मान्य करा. या यज्ञामध्ये हा सोमरस दिला आहे मी आणि इथून पुढच्या सगळ्या यज्ञात अश्विनी कुमार देखील सोमरसाचे अधिकारी होतील, हे मान्य करा तर तुमचा हात सुटेल. असं म्हणल्यावर इंद्र शरण आला. म्हणले महाराज इथून पुढे आम्ही अश्विनी कुमाराला सोमरस देऊ. याप्रमाणे या शर्यतीच्या या यज्ञामध्ये या अश्विनी कुमारांना सोमरस देण्याचं काम परिपूर्ण झालं. सोमरस प्राप्त होऊ लागला आणि हे काम
या च्यवनाने केलं, म्हणून च्यवन ऋषींचं महात्म्य जास्त वाढलं. याप्रमाणे आता या च्यवन यांचं महात्म्य सांगितल्यानंतर, शर्यतीच्या या सुकन्येच्या आख्यान सांगितल्यानंतर पुढे आवर्त रैवत यांना 100 पुत्र झाले आणि त्यांच्यापासून ककुद्मी झाला आणि त्यांनी कुशस्थली नावाची नगरी स्थापन केली. हा ककुद्मी जो होता त्याची रेवती नावाची मुलगी, या ठिकाणी एक मुद्दा वर्णन करण्यासारखा आहे की ककुद्मीची रेवती नावाची मुलगी ती जेव्हा उपवर झाली त्यावेळेला त्याला असं वाटलं राजाला की आपण हिच्यासाठी वरसंशोधन करण्याच्या ऐवजी आपण काय करू, आपण सरळ ब्रह्मदेवाकडे जाऊ आणि ब्रह्मदेवाला सांगू की हिचा पती कोण आहे ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर ते म्हणले, ते निघाले ह्या मुलीला घेऊन ब्रह्मलोकामध्ये पोहोचले. ब्रह्मलोकात पोहोचल्याबरोबर या ब्रह्मलोकामध्ये गाणं चाललेलं होतं. एक गाणं चाललं होतं. आता म्हणले गाणं चाललं तर थांबाव, म्हणून हा ककुद्मी आणि ती रेवती थोडं थांबली. गाणं संपलं. गाणं संपल्याबरोबर हे ब्रह्मदेवाला भेटले ककुद्मी आणि म्हणले, महाराज. ते म्हणले, कुणीकडे आलात? त्यांनी सांगितलं, महाराज मी ककुद्मी आहे, मी पृथ्वी तलावरचा राजा आहे आणि माझी ही मुलगी म्हणले रेवती, हिचा वर तुम्ही कोणता निश्चित केलाय ते आम्हाला सांगा. ब्रह्मदेव हसले, म्हणले तुम्ही कधी आलात? आता पहा, काळाचं भान या ठिकाणी मला सांगायचं आहे. कालभान कसं आहे, प्रत्येक ठिकाणाच्या कालाच्या संकल्पना कशा भिन्न आहेत, वैज्ञानिक दृष्टीने याचा विचार आपण आणखी केला पाहिजे, म्हणून फक्त मी सूचित करतो की त्याने विचारलं तुम्ही कधी आलात? त्यांनी सांगितलं, अहो तुमचं गाणं नुकतंच सुरू झालेलं होतं, त्यावेळेला मी आलो आणि आता गाणं संपलं. ते म्हणले, हा गाणं सुरू झालं तेव्हा तुम्ही आलात आणि आता गाणं संपलं? अहो म्हणले, राजसाहेब, अहो राजनिरुद्ध असते काले नृत्य ते कृता. अहो तुम्हाला माहिती का म्हणे, यावेळेला किती वेळ गेला, किती काळ गेला ते माहिती आहे का? एक गाणं तुमचं सुरू झालंय आणि संपलंय एवढा काळ तुम्हाला वाटतोय, पण पृथ्वी तलावरचा हा काळ म्हणजे या वेळेला 27 चतुर्युग लोटलेले. आपण म्हणतो ना, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुक्माई दिव्य दिसे शोभा. तर 27 चतुर्युग लोटलेत आणि आता 28वं युग चालू आहे. अगदी बरोबर आहे ते, कारण हे 28वंच युग आहे. याप्रमाणे या चौकडीचा विचार केला तर 27 चतुर्युग लोटलेले आहेत आणि 28वं सुरू झालंय. म्हणले म्हणजे काय? हो म्हणले, पृथ्वीवरचा काळ आणि इथला काळ फार भिन्न आहे, म्हणून आता तुमच्या मुलीला जो मी वर निश्चित केला होता त्या मुलाचे कोणीच शिल्लक राहिले नाहीत. म्हणले, अहो मी जो वर निश्चित केला होता तत्पुत्र पौत्र नृतॄणाम गोत्रा निचन शृण्महे, त्याचे पोरं राहिले नाहीत, त्याचे मुलगा नातू पणतू पडपंतू निपटपंतू खापरपंतू सगळे संपलेत. म्हणले सगळ्यांचं खापर झालंय. तत्पुत्र पौत्र नृतॄणाम गोत्रानिचन शृण्महे, आता त्यांचे गोत्रही शिल्लक राहिलं नाही, त्यांचा वंशही समाप्त झाला. हा म्हणले, मग आता काय करू? म्हणले, आता या द्वापार युग सुरू झालेलं आहे, या वेळेला बलराम हे स्वतः शेष बलराम रूपामध्ये जन्माला आलेले आहेत, त्या बलरामाला तुमची मुलगी द्या. म्हणून त्या ठिकाणी या ककुद्मीला सांगितलं, रेवतीचं लग्न तुम्ही बलरामाशी करा. या तद्गच्छ देव देवांशो बलदेवो महाबला कन्या रत्नविदम राजन नर रत्नाये देही भो भो भारावतारायण भगवान भूतभावना अवतीर्णनितांशेन पुण्यश्रवण कीर्तना. याप्रमाणे भगवंतांनी हा अवतार धारण केलाय. आता त्यालाच तुम्ही मुलगी द्या, कारण तो शेष आहे, तो फार जुना आहे, तो हजारो वर्ष हजारो युग जुना आहे, म्हणून तुमच्या मुलीला तो योग्य आहे. याप्रमाणे, कारण तुमच्या मुलीचं वय किती वाढलं बघा, 27 चतुर्युग तुमच्या मुलीचं वय आहे, याच्याबरोबर लग्न कोण करील? सांगायचं तात्पर्य असं की ब्रह्मदेवाच्या कडला काळ आणि पृथ्वीवरचा काळ याच्यात किती भेद आहे, अंतर आहे, याचं मोठं शास्त्रीय विवरण या कथेच्या निमित्ताने करण्यात आलं. म्हणून मला असं वाटतं की या प्रकारच्या वैज्ञानिक दृष्टीने या भागवताचा आणि त्याच्या कालमानाचा विचार आपण नव्या दृष्टीने केला पाहिजे. ते त्यांचं वय वाढलेलं तर होतंच, परंतु त्यांची उंचीसुद्धा वाढलेली होती आणि मग पृथ्वीवर जेव्हा ते आले तेव्हा त्यांची उंची कमी झाली आणि यांनी बलरामाच्या बरोबर यांच्याशी लग्न केलं. ते पुढे द्वापार युगामध्ये त्याचा विवरण आपण दशमस्कंदात बघणार आहोत. असो, याप्रमाणे आता यानंतर हा जो नाभाग आहे,
तर नाभाग आणि अंबरीश यांची जी कथा सांगतील, त्यांचे जे विवरण करतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.